एक्सरसाइज 1.1 मधले 3 क्वेश्चन्स ऑलरेडी लर्न केले. त्याच्यातले मेन जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. त्याच याच्यावर डिपेंड जे दुसरे सम्स आहेत ते नक्की सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर पुढचं आहे फोर्थ सम. याच्यामध्ये काय दिलंय, एक टेबल दिलाय, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आहे सगळ्या. x ची व्हॅल्यू 2, 4, 6 असेल तेव्हा f ऑफ x ची व्हॅल्यू काय असेल, g ऑफ x ची व्हॅल्यू काय असेल, f डॅश x म्हणजे f चा डेरिव्हेटिव्ह, g ऑफ g डॅश x म्हणजे g चा डेरिव्हेटिव्ह. या सगळ्या व्हॅल्यूज ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, फंक्शन rx जर असेल आणि rx हे फंक्शन कसं आहे, f फंक्शन ऑफ gx, फाइंड r डॅश 2 म्हणजे आधी r चं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. जे डेरिव्हेटिव्ह येईल तिथे x च्या जागी आपल्याला 2 पुट डाउन करायचं. अतिशय इझी आहे. 2 मार्क्स साठी क्वेश्चन्स येऊ शकतो. r इज इक्वल टू rx इज इक्वल टू f ऑफ gx. मग r डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. मग आता फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह f चा डेरिव्हेटिव्ह f डॅश gx, पण इथे x नाही आहे, gx आहे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह इनटू g डॅश x. हे झालं r चं डेरिव्हेटिव्ह. मग आपल्याला आता x च्या जागी काय घ्यायचंय, 2. r डॅश 2 इज इक्वल टू f डॅश g x म्हणजे 2 इनटू g डॅश 2 f डॅश. आता g ची व्हॅल्यू 2 ला काय होती, g ऑफ 2 म्हणजे 6 इनटू g डॅश 2. g डॅश म्हणजे हा कॉलम आहे, 2 आहे म्हणजे त्याची अगेन्स्ट व्हॅल्यू g डॅश. इथे 2 जर टाकलं तर 2 मध्ये बघितलं आन्सर आलं 4. f डॅश 6 बघायचंय, इथे f डॅश आणि 6. f डॅश च्या कॉलम मध्ये 6 ची व्हॅल्यू आहे -4. मग -4 इनटू 4, सो आन्सर इज -16. सेकंड आहे rx. r हे फंक्शन दिलंय. मग r फंक्शन कसं आहे, g ऑफ 3 प्लस fx, फाइंड r डॅश 4. म्हणजे पुन्हा आपल्याला r चं डेरिव्हेटिव्ह काढायचंय. जे r चं जसं इथे काढलं होतं, r चं डेरिव्हेटिव्ह काढलं. मग त्याच्यानंतर x च्या जागी फक्त 2 व्हॅल्यू पुट डाउन केली. सेम वे याच्यामध्ये x च्या जागी आपल्याला 4 पुट डाउन करायचं आहे. मग r डॅश x म्हणजे डेरिव्हेटिव्ह. मग g ऑफ x, मग आधी g चं डेरिव्हेटिव्ह येतं म्हणजे d आणि हा x ॲज इट इज. त्याच्यानंतर पुढे येईल या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह. मग 3 चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह झालं f डॅश x. आता जिथे x आहे त्या जागी फक्त आपल्याला 4 पुट डाउन करायचं आहे. r डॅश 4 g डॅश 3 प्लस f ऑफ 4 इनटू f डॅश 4. g आहे. मग g डॅश 3 प्लस f ऑफ 4. मग f ऑफ 4 म्हणजे f च्या कॉलम मध्ये x जेव्हा 4 असेल तेव्हा आन्सर किती होतं, 3. हा 3 आणि हा 3. त्याच्यानंतर f ऑफ 4 इज ऑल्सो 3 इनटू f डॅश 4. हा f डॅश 4 म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ f फॉर 4 आन्सर आला 5. म्हणजे g डॅश 6 इनटू 5. व्हॉट इज g डॅश 6 म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ g व्हेन द व्हॅल्यू इज 6. म्हणजे g च्या कॉलम मध्ये 6 ची व्हॅल्यू ती आली 7. सो 7 इनटू 5 इज इक्वल्स टू 35. So this way you have to find out the remaining 2 values. क्वेश्चन 4 मध्ये एक टेबल दिला होता, त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज येते. मग दुसऱ्या टाइपचा क्वेश्चन असा आहे की सगळ्या व्हॅल्यूज क्वेश्चन मध्ये दिलेल्या आहेत. जसं assume that derivative of f for 3 is -1, derivative of g for value 2 is 5, g of 2 is equals to 3, y is equals to, and question है y is equal to f of gx, then find
डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि इथे खाली व्हॅल्यू दिलेली असते एक्स इज इक्वल्स टू 2. जशी याच्या आधीच्या सममध्ये r'2 r4 म्हणजे एक्सच्या जागी 2 लिहायचा होता, आरच्या जागी 4 लिहायचा होता. सेम वे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे वायचं आणि एक्सच्या जागी व्हॅल्यू पुट डाऊन करायची 2. इथे खाली दिलेली असते ती व्हॅल्यू पुट डाऊन करायची. सेम प्रोसेस आहे. वाय फंक्शन दिलंय y is equals to f of gx. Differentiate with respect to x. Differentiate this, therefore f dash gx into derivative of this function g dash x. dy means derivative of with respect to x, then x is equals to 2. f dash g of 2 into g dash 2. f dash g of 2 व्हॅल्यू दिलेली किती आहे 3 into g dash of 2 आन्सर आहे 5. f dash 3 चे आन्सर ऑलरेडी दिले आहे -1. -1 into 5 is equals to -5. या व्हॅल्यूज बघा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मग पुन्हा x नाहीये म्हणून आतल्याचा डेरिव्हेटिव्ह काढला. त्याच्यानंतर फक्त एक्सच्या जागी आपल्याला 2 पुट डाऊन करायचं आहे म्हणजे 2. मग g2 ची व्हॅल्यू किती आहे 3. g'2 ची व्हॅल्यू किती होती 5. मग इथे पुन्हा एक फंक्शन तयार झालं f'3 आणि f'3 साठी व्हॅल्यू दिली होती -1. या पॅटर्न मध्ये सॉल्व्ह करायचं. 6th क्वेश्चन hx म्हणजे फंक्शन दिलेलं आहे √4fx प्लस 3gx. त्याच्यानंतर व्हॅल्यूज दिल्या आहेत. फंक्शनची 1 ला व्हॅल्यू आहे 4. जी फंक्शन जेव्हा 1 वर असेल तेव्हा आन्सर आहे 3. त्यांच्या दोघांचे डेरिव्हेटिव्हज जे दिले फॉर 1 3 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ g फॉर व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 4. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x चा डेरिव्हेटिव्ह अँड पुट x एज ए 1. नाउ वी स्टार्ट विथ द गिवन फंक्शन hx इज इक्वल टू √4f of x plus 3g of x. मेन फंक्शन आहे. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता हे मेन फंक्शन जे ते रूट मध्ये √x ची व्हॅल्यू येते 1/2 √x. 1/2 √x. मग √x मध्ये पुन्हा f of x plus 3g of x. हे झालं. इथे x नाहीये म्हणजे पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ 4fx plus 3gx. हा वन ॲज इट इज 2/4f of x plus 3g of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. 4 कॉन्स्टंट आहे म्हणजे तो तसाच राहिला 4. k into c असा होतो आपला k into x डेरिव्हेटिव्ह. आन्सर काय येतं k. आता इथे 4 तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ f dash x प्लस 3 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ gx. मग त्याचा आन्सर येईल g dash x. याच्यानंतर फक्त व्हॅल्यूज पुट डाऊन करायचे. 1 पण न्यूमरेटरला आहे, हे फंक्शन पण न्यूमरेटरला आहे म्हणून आपण डायरेक्ट त्याला असं लिहू शकतो 4f dash x प्लस 3g dash x upon 2/4f of x प्लस 3g of x. याच्यानंतर याच्या पुढे सॉल्व्ह होणार नाही सर. मग याच्या पुढे काय करायचं x ची व्हॅल्यू पुट डाऊन करायची. x ची व्हॅल्यू किती आहे 1 पुट डाऊन करायची. मग या फंक्शन मध्ये आपण x च्या जागी 1 लिहिणार आहे. h-1 इज इक्वल हे लास्ट आन्सर होतं 4f dash x म्हणजे 1 प्लस 3g dash 1 upon 2/4 1f of 1 plus 3g of 1. 4 as it is.
एफ डॅश 1 ची व्हॅल्यू आहे 3, म्हणजे इथे या जागी येईल 3 प्लस 3 जी डॅश 1 त्याचा आन्सर येतो 4 अपॉन 2 ॲज इट इज अंडर रूट 4 एफ ऑफ 1 चा आन्सर येतं इथे एफ ऑफ 1 आहे 4 प्लस 3 जी ऑफ 1 आहे 3 4 into 3 12 3 into 4 12 12 plus 12 24 upon 2 under root 4 into 4 16 16 plus 9 म्हणजे ते झालं 25 2 ones are 2 2 12s are 24 आन्सर आलं 12 upon root 25 म्हणजे 5 so the h dash 1 value is equal to 12 upon 5. So this way we can find out the answer. Seventh sum. Find the x coordinate of all points on curve y is equal to sin 2x minus 2 sin x, where the value of x is belongs between 0 to 2 pi. Then the derivative of y is equals to 0. कठीण काहीच नाही आहे. y म्हणजे एक फंक्शन दिलंय, सिंपल आहे आणि फाइंड द एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फक्त आपल्याला जे फंक्शन दिलंय त्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आणि त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्याच्यामध्ये गिवन फंक्शन आहे किंवा कर्वचं इक्वेशन दिलंय y इज इक्वल टू sin 2x minus 2 sin x. डेरिव्हेटिव्ह डिफरेंशिएट with respect to x. Therefore derivative of y with respect to x is equal to मतलब डायरेक्ट लिखे सबट्रैक्शन है फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह मायनस सेकंड टर्मचं डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 sin x. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइनचं डेरिव्हेटिव्ह येतं cos 2x पण इथे x नाहीये 2x आहे मग या 2x चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह येतं म्हणजे ते येईल 2 ते मी फक्त पुढे लिहिलं 2 cos 2x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज cos x. मग इथे आलं दोघांमध्ये 2 कॉमन आहे मग हा जर 2 बाहेर काढला तर आन्सर झालं cos 2x मायनस cos x. त्याच्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेला आहे 2 आता cos 2x ची व्हॅल्यू लिहायची आहे cos square x मायनस cos 2x चा फॉर्म्युला येतो cos square x minus 1 मग 2 as it is cos square x minus 1 आणि minus cos x म्हणजे आन्सर झालं 2 cos square x minus 2 cos x minus 1. मग इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झाले आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ y 2x ऑलरेडी व्हॅल्यू दिलेली आहे 0 हे गिवन आहे की ही व्हॅल्यू आहे 0 मग इथे प्रत्येक ठिकाणी अगेन्स्ट आपल्याला द्यायचं आहे 0. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले 2 cos square x minus 2 cos x minus 1. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करता फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचे मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन आली पाहिजे 2 cos square x आणि दोन टर्म्सची ॲडिशन झाली पाहिजे 2 cos x. मग आता याला आपण लिहू cos square x into cos square x जर आपण केलं सॉरी cos x आणि cos x into cos x आन्सर झालं cos square x जे इथे पाहिजे. त्याच्यानंतर cos x plus cos x त्याचं आन्सर झालं 2 cos x. ओके 2 आपण हा कॉमन काढला इथे म्हणजे हा 2 जेव्हा या साईडला डिवाइडला जाईल तेव्हा ते आन्सर 0 होणार म्हणजे इथून स्टेप थोडी चेंज करावी लागेल. मग हा 2 डिवाइडला गेला तिथे झालं 0 मग इथे राहिलं cos 2x मायनस cos x आणि cos 2x ची व्हॅल्यू येते cos square x 2 cos square x minus 1 आणि हा minus cos x. पुन्हा इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याला फक्त अरेंज करूया 2 cos square x
मायनस कॉस एक्स मायनस 1. मल्टिप्लिकेशन आली पाहिजे 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि त्यांची सबट्रॅक्शन झाली पाहिजे नेगेटिव्ह कॉस एक्स. 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि सबट्रॅक्शन नेगेटिव्ह कॉस एक्स. कॉस एक्स इंटू कॉस एक्स हे झालं कॉस स्क्वेअर एक्स आणि दोघांची सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन आली आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू नेगेटिव्ह 1 म्हणजे मल्टिप्लिकेशन आली नेगेटिव्ह 2 कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे टर्म्स येतील 2 कॉस एक्स आणि दुसरी असेल कॉस एक्स. बघा कॉस एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स 2 इंटू 1 2 पण आपल्याला पाहिजे होतं इथे नेगेटिव्ह साईड आणि दोघांमध्ये सबट्रॅक्शन पण आली पाहिजे नेगेटिव्ह कॉस एक्स. मग बिगर नंबरला साईन द्यायची नेगेटिव्हची आणि याला दिली पॉझिटिव्ह म्हणजे नेगेटिव्ह 2 कॉस एक्स इंटू कॉस एक्स झालं नेगेटिव्ह 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि 2 कॉस एक्स मधनं 1 कॉस एक्स मायनस केला तर आन्सर आलं नेगेटिव्ह कॉस एक्स. म्हणजे हे दोघं झाले त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे फॅक्टर्स. आता ह्या दोन टर्म्स आपल्याला मिडल टर्म स्प्लिट करून तिथे लिहायचे. जसे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतो सेम वे मध्ये आपल्याला ते लिहायचे. झिरो ॲज इट इज 2 कॉस स्क्वेअर एक्स. मग हा जो मिडल टर्म होता त्याला स्प्लिट केलं. नेगेटिव्ह कॉस एक्स कसं लिहायचं आहे नेगेटिव्ह 2 कॉस एक्स प्लस कॉस एक्स आणि हा मायनस 1 ॲज इट इज. 0 इज इक्वल टू या दोघांमध्ये कॉमन आहे 2 कॉस एक्स. या फर्स्ट 2 टर्म्स मध्ये कॉमन आहे 2 कॉस एक्स म्हणून ब्रॅकेट मध्ये आलं कॉस एक्स मायनस ही पूर्ण टर्म आउटसाइड आहे म्हणजे तिथे फक्त 1. आता या दोघं टर्म मध्ये काहीच कॉमन नाहीये म्हणजे इथे काहीच कॉमन नसतो इथे आपण 1 कॉमन घेतो. पुन्हा ब्रॅकेट मध्ये राहिलं कॉस एक्स मायनस 1. हे दोघं ब्रॅकेट नेहमी सेम येतात क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. 0 इज इक्वल टू 2 कॉस एक्स प्लस 1 हा फर्स्ट ग्रुप आणि हे दुसरा फॅक्टर कॉस एक्स मायनस 1. जसे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतो सेम वर्ग समीकरण त्याच पद्धतीने सॉल्व करायचे. मग त्या दोघांची मल्टिप्लिकेशन 0 केव्हा येईल जेव्हा कोणत्या तरी एक ब्रॅकेट 0 असेल. मग आता कोणत्या ब्रॅकेट 0 ते माहित नाही सो कम्पेअर बोथ द ब्रॅकेट विथ द 0. Therefore 2 cos x plus 1 is equals to 0 or cos x minus 1 is equals to 0. Therefore 2 cos x is equals to negative 1 and cos x is equals to हा 2 तिथे डिनोमिनेटर ला गेला ना म्हणून आन्सर झालं नेगेटिव्ह हाफ. cos x is equals to 1. मग आता cos ची कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 येते ते फाइंड आउट करायचंय. cos 0 असतो 1 म्हणजे cos 0 is equal to 1. therefore x ची एक व्हॅल्यू झाली 0. एक व्हॅल्यू आली 0. आता cos फंक्शन नेगेटिव्ह नसतं म्हणजे पुन्हा जे आपण फर्स्ट याच्यामध्ये प्रिन्सिपल सोल्युशन्स वगैरे बघितलं होतं थर्ड चॅप्टर मध्ये ट्रिग्नोमेट्रिकचं ते फाइंड आउट करायचं. या नेगेटिव्हला पॉझिटिव्ह करायचं. त्याच्यानंतर cos x चा आन्सर येतं π/3. मग या ह्याच्याने तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. x ची व्हॅल्यू कशी आहे 0 पेक्षा मोठी किंवा इक्वल आणि 2y पेक्षा लेस दॅन. सो हियर वी गेट द व्हॅल्यू टू व्हॅल्यूज cos x is equal to 2π/3. 2π म्हणजे 60 into 2 ते झाले 120. हे नेगेटिव्ह कसं सॉल्व करायचं हे ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण ऑलरेडी लर्न केलंय. ड्रॉ करायचे कोणत्या फंक्शन मध्ये इथे ऑल पॉझिटिव्ह असतात. इथे साइन कॉस पॉझिटिव्ह इथे टॅन कॉट पॉझिटिव्ह इथे कॉस सेक पॉझिटिव्ह त्या विचाराने सॉल्व करून हे पुढे सॉल्व करायचे. म्हणून x ची व्हॅल्यू झाली 2π/3 and x is equals to 0. So here we have completed the first exercise. याच्यामध्ये बरेच सम्स आहेत सगळे प्रॅक्टिस करा आणि सॉल्व करा.